तर साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर त्याचा परिणाम सगळ्याच ठिकाणी दिसून येतोय। नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाई मिठाईचे दर देखील वाढवण्याचा निर्णय आता बुधा हलवाई संचालकांनी घेतलाय। प्रति किलो जिलेबीच्या दरामध्ये 40 रुपयांची वाढ केली जाणार आहे। 320 रुपये किलोचे दर 360 रुपयांवर गेलेत। त्यामुळे सणासुदीच्या काळात बुधाच्या मिठाईसाठी नाशिककरांना मोठी झळ सोसावी लागणार आहे। आढावा घेत बुधा हलवाईचे संचालक वसंत बुधा वाघ यांच्याशी संवाद साधलाय शुभम बोडके यांनी। साखरेचे दर वाढल्यानंतर नाशिकमधली प्रसिद्ध बुधा हलवाईची जिलेबीचे दर देखील आता वाढताना पाहायला मिळत आहे। खरं तर सणासुदीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक नाशिककर जो आहे तो नाशिकच्या या बुधा हलवाईच्या जिलेबीची पहिली पसंती खरं तर देत असतो। आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचे दर वाढल्यानंतर एकूणच या सगळ्या जिलेबीचे दरमध्ये देखील मोठी वाढ खरं तर पाहायला मिळते। स्वतः बुधा जिलेबीचे संचालक माझ्यासोबत आहे। अनेक दिवसांपासून खरं तर नाशिककरांचं महत्त्वाची म्हणजे बुधा जिलेबी हा सणासुदीचा पहिला त्या ठिकाणी पदार्थ असतो। असं असताना साखरेचे दर वाढले, आता देखील जिलेबीचे दरमध्ये किती वाढ झाली आहे आणि आपण किती वाढ करतोय? आता अजून तरी काही आम्ही वाढ केली नाही। ही वाढ मागेच झालेली होती, जेव्हा सिलेंडरचा तुटवडा झाला होता तेव्हा आम्ही भाव वाढवले होते। पण आता बघू, जर काही कमी जास्त भाव झाले तर मग असेच भाव राहू देऊ, नाही तर मग काही पर्याय उरणार नाही। जे 300 आता आधी 280 होती, आम्ही 320 केली। जर अगदीच नाहीच भाव उतरले तर मग थोडेसे 30-40 रुपये वाढवावे लागतील। खरं तर नाशिककरांचा एक मोठा विश्वास आहे। सणासुदीचा काळ असताना पहिल्यांदा बुधाची मिठाई करता नाशिककर घेत असतात। असं असताना भाव वाढवताना नेमकं काय कोणकोणते निकष लावताय? नाही, कसं होतं, यात सगळ्यात महत्त्वाचं गिरायकांचा विचार करावा लागतो। आम्ही जे काही करतो, जी हे गिराईक आहे आमची, सगळं गिरायकांच्या जीवावर करतो।